चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया जेंडर. जेंडर म्हणजे लिंग, लिंग समभाव किंवा लिंग भेदभाव. शिक्षणामध्ये लैंगिक समानता असमानतेची काय परिस्थिती आहे, याच्या काय कॉन्सेप्ट आहेत, हे आपण ह्या डिस्कशन मध्ये पाहणार आहोत. काय आहे जेंडर? जेंडर म्हणजे लिंग. आता किती लिंग आहेत आपल्याकडं? मुलगा, मुलगी. पारंपरिक दोनच लिंग आपण म्हणत होतो. आता तिसरं एक लिंग आलेलं आहे, नायदर बॉईज नॉट गर्ल्स. असंही आहे. अनेक ट्रान्सजेंडर पण आहे. असे 4 लिंग आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे मुलगा आहे, मुलगी आहे, दोन्ही नसलेले आहेत, त्यांना किन्नर पण म्हटलं जातं. किंवा मग ज्यांना नॉट डिफाईन्ड, जेंडर नॉट डिफाईन्ड असंही ज्यांना म्हटलं जातं. तर आता ते वेगवेगळ्या मुवमेंट आहेत त्या लोकांच्या, तर ते एक लिंग आहे. आणि तिसरा चौथा ते म्हणजे ट्रान्सजेंडर आहे. म्हणजे मुलगा होता आणि त्याचं लिंग बदलून काय केलं, त्यानं मुलगी केलं. परवाच आपण पेपरला वाचला असेल, विख्यात क्रिकेटपटू संजय बांगर, त्यांचा मुलगा होता, त्याच्या मुलानं काय केलं, स्वतःची लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेऊन तो काय बनलेला आहे, आता मुलगी बनलेला आहे. तर ते एक जेंडर आता तयार झालेलं आहे. काही लोक 3 जेंडर म्हणतात, काही लोक 4 जेंडर म्हणतात. पण आपल्या डोक्यामध्ये हे प्रश्नाची उत्तर देताना हे 4ही गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. पण बेसिकली जे जन्मजात जेंडर आहे ते 2च मानतो आपण. त्यामुळे बॉईज अँड गर्ल्स लहानपणी जे असतात ते इक्वली असतात. थोडासा स्लाइट IQ मध्ये डिफरन्स असतो. परंतु आजच्या काळामध्ये जेव्हा सर्वांना चांगल्या पद्धतीचा आहार, चांगलं जीवनमान मिळालं जाय, तर आता जवळजवळ ते कसं झालेलं आहे, सारखं झालेलं आहे. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये काय असतं, मुली जे असतात, मुलींना काही गोष्टीमध्ये एज असतं. मुली मुलांपेक्षा काही बाबतीमध्ये पुढे असतात. बघा तुम्ही, मुलगा आणि मुलगी जुळे असेल तर काही बाबतीमध्ये मुली मुलांपेक्षा पुढे आपल्याला दिसून येतात. पण त्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय नगण्य आहे. कुठे असतात ते लिंग्विस्टिक म्हणजे भाषिक कौशल्य, वर्बल रिझनिंग म्हणजे काय, शाब्दिक तत्व किंवा शाब्दिक विचार, त्याच्यामध्ये मुली पुढे असतात. त्यानंतर मुली मुलांपेक्षा लवकर बोलायला शिकतात. ते स्पीक अर्ली, कारण त्यांची वर्बल ॲबिलिटी कशी असते, ही जास्त असते. त्यानंतर वर्बल रिझनिंग म्हणजे शब्दाचा विचार करून त्याच्यावर आपलं मत मांडणं किंवा बोलणं, हे काय वर्बल रिझनिंग सुद्धा काय आहे, याच्यामध्ये मुली काय करतात, मुलांपेक्षा अर्ली चाइल्डहुडमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. नंतर कॉम्प्रेहेन्शन, जे सांगता तुम्ही ते मुली मुलांपेक्षा लवकर आणि चांगल्या पद्धतीने समजून घेतात. त्यानंतर व्होकॅब्युलरी जी आहे, शब्दसाठा जो आहे, अर्थातच मुलींचा मुलांपेक्षा जास्त असतो, कारण निसर्गतःच या गोष्टी कशा आहेत, त्यांच्यामध्ये थोड्याशा जास्त आहेत. मात्र हे जे रिझल्ट आहेत ते फारसे कन्सिस्टंट आहेत असं मानलं जात नाही. म्हणजे या रिझल्ट बद्दल अनेक आक्षेप आहेत आणि त्याच्यामुळे ह्या रिझल्ट बद्दल फारसं गॅरंटीड की असंच आहे असं मानलं जात नाही. परंतु जे संशोधन आहे, हे संशोधन या पद्धतीने सांगतं. आता मुली काही गोष्टीमध्ये पुढे आहेत, तर मुलं पण काही गोष्टीमध्ये पुढे असणारच ऑफकोर्स. मुलं कशामध्ये पुढे आहेत, तर मुलं मॅथ्स मध्ये पुढे आहेत. मुली कुठे भाषिक क्षमतेमध्ये होत्या, रिझनिंग मध्ये, वर्बल रिझनिंग मध्ये होत्या, परंतु मुलं कुठं मॅथ्स मध्ये पुढे आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी पुढे आहेत. लॉजिक मध्ये मुलं पुढे आहेत. आणि आता मात्र काय होतं, दोन्ही जे आहे ते दोन्ही काय करत आहेत, जवळ जवळ येत आहेत. म्हणजे हे जे अंतर आहे दोन्ही मधलं, हेच अंतर हळूहळू काय होत आहे, कमी होत आहे. काही जणांचं असंही म्हणणं आहे की मुलांना एक्सपोजर जास्त मिळतं, त्यांना बाहेर समाज बघायला, व्यवहार बघायला जास्त मिळतं. त्यामुळे त्यांचे मॅथ्सचे स्किल डेव्हलप होतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं स्किल डेव्हलप होतं. पण आता मुलं मुली दोघेही बाहेर पडले आहेत. त्यामुळे हा जो फरक आहे, हा फरक काय झालेला आहे, कमी झालेला आहे. मग अजून सेक्स डिफरन्सेस कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये दिसून येतात, तर पहिला आहे फिजिकल अँड मोटर स्किल्स. फिजिकल म्हणजे शारीरिक, मोटर म्हणजे हालचाल, गती वगैरे या सगळ्या प्रकारचे जे कौशल्य आहेत. गतिविषयक और शारीरिक कौशल्यों में स्मॉल डिफरन्स आहे. एलिमेंटरी एज्युकेशन, एलिमेंटरी लेवलला, प्राथमिक लेवलला कसा असतात, हा जो फरक असतो, हा फरक काय होतो, फारच किरकोळ असतो. कधी कोण कमी जास्त असू शकतं. बट पोस्ट प्युबर्टी म्हणजे जेव्हा मुलांचं किंवा मुलींचं वयात येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि वयात येण्याची प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा मात्र मुलं जे आहेत ते फिजिकल आणि मोटर स्किलमध्ये मुलींपेक्षा पुढे असतात. कारण त्यांच्यामध्ये जी काही नैसर्गिक हार्मोन्स होतात, त्या हार्मोन्समुळे त्यांची मस्क्युलर बॉडी होते, शरीर असं मजबूत बनतं. आणि त्याच्यावरच मुली कशा होत्या, नाजूक, जंटल, आणि त्यांचा आवाज पण स्वीट होऊन जातो, आवाज बदलतो, त्यांची उंची एका लिमिटवर थांबते. आणि शारीरिक शक्ती जी आहे त्या हार्मोन्सच्या बदलामुळे मुलांमध्ये जास्त असते. म्हणूनच वेगवेगळ्या ज्या खेळाच्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धामध्ये मुलींच्या स्पर्धा वेगळ्या ठेवलेल्या असतात, मुलांच्या स्पर्धा वेगळ्या ठेवलेल्या असतात. तर हा फिजिकल आणि मोटर स्किलमध्ये डिफरन्स आहे. त्यानंतर मोटिवेशन टू अचिव्हमेंट,
म्हणजे अचिव्हमेंट करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी जी मोटिवेशन असते, जी अभिप्रेरणा असते, अभिप्रेरणेच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, तर दोघेही इक्वली मोटिवेटेड आहेत. पण गर्ल्स रीडिंग, रायटिंग आणि स्कॉलॅस्टिक याच्यामध्ये जास्त मोटिवेशन, लवकर त्यांना पटकन मोटिवेशन मिळतं. कशामध्ये? रीडिंगमध्ये, रायटिंगमध्ये, म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये जे लिहायचं वाचायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना जास्त मोटिवेशन असते. याचं कारण असं की इनेट जे आहे ते आपण पाहिलं की त्यांना नॅचरली पण थोडं त्याच्यामध्ये एज मिळालेला असतो मुलांपेक्षा. याचा अर्थ असा नाही की सगळ्या मुली पुढेच असतात सगळे मुलं मागच असतात, असं नाही, परंतु त्यांना नॅचरली थोडा एज मिळालेला आहे. त्यानंतर मुलं मॅस्क्युलाइन मॅथ सायन्स मध्ये जास्त असतात. हे कोणी सांगितलंय? केल आणि स्मॉल 1986 मध्ये त्यांनी जे रिसर्च थेअरी मांडलेली आहे, त्या रिसर्च थेअरीमध्ये केल आणि स्मॉल यांनी हे मांडलेलं आहे की मोटिवेशन जे आहे मुलींना स्कॉलॅस्टिक ॲटिट्यूड मध्ये, लँग्वेज मध्ये, वर्बल मध्ये आपोआप थोडंसं जर असलं तर जास्त मिळतं. तर मुलांना मॅस्क्युलाइन म्हणजे खेळणं, उड्या मारणं, मॅथ, सायन्स याच्यामध्ये मुलांना काय मिळतं? जास्त मोटिवेशन मिळतं, असं केल आणि स्मॉल यांनी मांडलेलं आहे. थोडे वादाचे मुद्दे असतील, पण हे जे सगळं मी मांडतोय इग्नोचं एमेडचं जे सायकोलॉजीचं पुस्तक आहे त्या सायकोलॉजीच्या पुस्तकातून ह्या नोट्स सगळ्या मी घेतलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. त्यानंतर सेल्फ इस्टीम जे आहे म्हणजे आत्मगौरव, आत्मप्रौढी ज्याला म्हणतात. आत्मप्रौढी कशी असते? तर रिसर्च शोज बॉईज हॅव मोर जनरल डिफरन्स इन मॅथ अँड सायन्स. मीन्स जनरल डिफरन्स मॅथ अँड सायन्स मध्ये आहे, पण जनरली सेल्फ इस्टीम मुलांमध्ये जास्त असतो. मला हरवलं, मी कसं हारतो. मुलींमध्ये हे सेल्फ इस्टीम कसं असतं? थोडंसं कमी असतं, कारण जे संस्कार आहेत लहानपणापासूनच, आपण मुलगी आपण माघार घ्यावी या पद्धतीच्या संस्कारामुळे बहुधा असं असावं. परंतु मॅथ आणि सायन्स मध्ये मात्र जनरल डिफरन्स खूप जास्त आपल्याला दिसून येतो की सेल्फ इस्टीम जे आहे, जे सेल्फ इस्टीमचा जो बेनिफिट आहे तो मुलांना मिळतो, मुलींना मिळत नाही. कारण ते मुलामध्ये जनरली मुलं मॅथ सायन्स मध्ये जास्त पुढे असल्यामुळे कदाचित तसं त्यांना तिकडे सेल्फ इस्टीम जास्त ते करावं वाटतं. सेल्फ इस्टीम त्यांना आत्मप्रौढ वाटतं, मी गणित करतो, मी सायन्स करतो. मुलींना वाटतं मी मराठीचं लिहिते, इंग्रजीचं लिहिते, भाषेचं करते, असं. त्यानंतर कॉझल एक्सप्लेनेशन फॉर सक्सेस अँड फेल्युअर फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही यशस्वी झालात किंवा अपयशी झालात तर त्याचं कारण तुम्ही कशाला देता? तर रिॲक्ट डिफरंटली, दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात. कसं रिॲक्ट होतात? तर मुलं कसं करतात? मुलं म्हणतात माझी ॲबिलिटी कमी पडली, माझी ताकद, माझी क्षमता कमी पडली, मी कमी अभ्यास केला. म्हणजे अभ्यास कमी केल्यापेक्षा माझ्यामध्ये तेवढी ॲबिलिटीच नाही, मला ती कळलंच नाही, माझ्यामध्ये ती क्षमताच नाही, असं मुलं म्हणतात. म्हणजे मसल पॉवर, माझी ताकद ही कमी पडली असं मुलांचं म्हणणं असतं, कारण त्यांना नॅचरली तिकडे काय असतो? एज असतो. तर मुली कशाला म्हणतात? तर गर्ल्स हार्ड वर्किंग. मुली म्हणतात की आमचे कष्ट कमी, आम्ही मेहनत कमी केली, आम्ही अभ्यास कमी केला, आम्ही अभ्यास कमी केल्यामुळे आम्ही अपयशी ठरलो. तर मुलं काय म्हणतात? मला ते जमलंच नाही, माझ्यामध्ये क्षमताच नव्हती. म्हणजे मुलांचा बेस काय असतो? ॲबिलिटीचा असतो, तर मुलीचा कशाचा असतो? हार्ड वर्किंगचा असतो. त्यानंतर एक्सपेक्टेशन अँड करिअर ॲस्पिरेशन म्हणजे जीवनामध्ये आपल्याला काय बनायचं आहे अशा अपेक्षा आणि आपल्या करिअर मधल्या मोठ्या ज्या संधी आहेत ह्या संधीबाबत काय आहे? तर बॉईज ऑब्झर्व हायर मोटिवेशन दॅन गर्ल्स. मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त मोटिवेशन आहे, तेही पुन्हा संस्काराचाच भाग असतो, कदाचित त्याच्यामुळे असं असेल. तर क्लास, एथनिक, कल्चर, रिलिजन डिफरन्सेस, येस. क्लास वाईज म्हणजे गरीब घरच्या मागासलेल्या कुटुंबातल्या मुलांचं जे काय आहे ते मोटिवेशन ऑब्व्हियसली कसं आहे? मुलींपेक्षा जास्त आहे, कारण ते पूर्ण कुटुंबच कसं आहे? मागासलेलं आहे. एथनिक बॅकग्राऊंडचे जे काही आदिवासी वगैरे लोक आहेत त्यांच्यामध्ये पण तुम्हाला फरक दिसतो. याउलट आदिवासींमध्ये जिथे की स्त्री प्रधान संस्कृती आहे अशा ठिकाणी मात्र मुलींचं मोटिवेशन मुलांपेक्षा जास्त असलं आपल्याला दिसून येतो. कल्चरल म्हणजे आता समजा भारतीय लोक आहेत, अमेरिकन लोक आहेत, आफ्रिकन लोक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्स असल्याला दिसून येतो. रिलिजन, धर्मवाईज सुद्धा आपल्याला बदल दिसून येतो, कारण ज्या पद्धतीचा विचार केला जातो कुटुंबामध्ये तो विचार पाहता या पद्धतीचे डिफरन्सेस आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने जेंडर, लिंग समभाव आणि त्याचे डिफरन्सेस आणि त्याच्यामध्ये असणारे जे फरक आहेत याची आपण या ठिकाणी चर्चा केली.